तर नमस्कार, अरे सॉरी, रामकृष्ण अरे मित्रांनो, मी जयराज स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा हा ब्लॉग आपला आहे 2-3 दिवसामागचा, म्हणजे सोमवारचा, आणि पोस्ट करतोय मी आज, कारण आपलं पेपर सुरू होतो. आता आपलं जे काही 4 विषय बॅक होते ते आता बॅक क्लिअर होतीलच, यात काय वादच नाही, कारण आता वागाचा होतोय अकॅडमिक कमबॅक, आणि 2026 पण संपायला आला आणि आता कुठं सुरुवात झाली आपला कमबॅक व्हायला. पण जर तुम्ही माझा पहिल्यापासून व्हिडिओ बघत असला तर मला माहित असेल की मागच्या वर्षी म्हणजे 4 डिसेंबर म्हणजे दत्त जयंतीला आपण दत्त महाराजांकडनं एक मागणं मागितलेलं, म्हणजे येत्या वर्षी आपला कमबॅक होऊ दे. आता ते म्हणतात की सबर का फल मिठा होत आहे. आता बघूया आमच्या सबर का फल मिठा आहे का, कोण खाऊन गेले. आता आपण मुद्द्याकडे वळूया. आज होता आमचा बॅकचा पेपर, त्यामुळे आलेलं कॉलेजला, आणि येताना बघितले की कोल्हापूरला जे रामलिंगड रस्ता होता ना, तिथे लईच गर्दी होती. आता गर्दीचं कारण बघूया म्हटलं नंतर, कारण आज आपला लास्टचा पेपर आणि आज पण आपल्याला रोजच्या प्रमाणे वेळ झालाय. आली लिफ्ट आली ती यायला, चला लवकर, 10:30 वाजले. रोजची भूमा काय 10:30 वाजल्यात आणि आज परत 11 वाजल्यात दादा. 11 वाजल्यात. आज 10:30 नाही, 11 झाले. 11 वाजल्यात. तुम्ही नव्हता काय प्रोग्रामला? ते बरोबर, तुला बघितले मी. अरे मी भाषण दिलेलं मला. अरे बाबा, मी मोटिवेशनल स्पीच दिलेलो बघ. जर तुम्ही माझा मागचा ब्लॉग बघितला असला तर तुम्हाला समजेल की मी फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी एक मोटिवेशनल स्पीच दिलोय कॉलेजमध्ये. आपल्या लाईफचं किती जरी लागलेलं असलं तरी समोरच्या लाईफमध्ये आपल्याला मोटिवेशन द्यायला लय आवडते, त्यामुळं समजून घ्या. पेपर देऊन येतो आणि भेटतो नंतर तुम्हाला. चला बाय. पडले काय हाड ते जायला, आम्ही काही केले आणि कधी नीट झाले. सापडलं बघा परत. पेन्सा परमो आता बॅकला बॅक लागेल नाही, बॅकला बॅक लागेल. तिच्या आईला एवढं बॅक लागल्यात की बॅग पॅक करून जाऊया म्हटलं. आता ते रामलिंगवर गर्दी का झालेला विषय बघायला, तर तेवढ्यात पाऊस आला बघा. आणि अरे काय म्हटला बघा, स्क्रिप्टच विसरला बघा वाघानं. तिच्या आईला 2-3 रिटेक नंतर परत एकदा म्हटला बघा, काय जया भावा, पाऊस पण आला. पाऊस आला गर्दी काय आली नाही. अरे भावा, पर्सनल जाऊ नको भावा. ते त्या आईला ते काही येत नाही आणि पाऊस काय जात नाही, म्हणून आपण जाऊया म्हणलं रामलिंगवरचा विषय बघायला. आणि जोपर्यंत हे वाघ आपल्या सोबत आहेत तोपर्यंत आपला दिवस लय इंटरेस्टिंग असतो, त्यामुळे ते जर ह्या व्हिडिओ मध्ये घेतलं तर लय मोठा होईल व्हिडिओ. त्यामुळे भेटूया उद्या. रामकृष्ण हरी.